देशभरातील बँकिंग नियमांमध्ये सुद्धा मोठे बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या खिशावरती होईल। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या नवीन नियमांनुसार आता एटीएम मधून पैसे काढणं महाग होणार आहे। बचत खात्यात किमान शिल्लक ठेवणं बंधनकारक असेल। बँकेच्या खातेदारांनो इकडे लक्ष द्या। आत्ताच तुम्ही अधिकृत बातमी देखील पाहिली आहे। बँकेच्या खातेदारांसाठी येणाऱ्या 1 डिसेंबर पासून सर्वात मोठा धक्कादायक बदल या ठिकाणी आता करण्यात येणार आहे। तुम्ही आता विचार करा, एका सकाळी तुम्ही तुमच्या बँकेत पैसे तपासा गेला आणि अचानक त्या ठिकाणी दिसतं की तुमच्या खात्यातून हजारो रुपये अचानक गायब झालेत। तुम्ही धावत बँकेत जाता आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांना विचारता की हे पैसे गेले कुठे, आणि काउंटरवरील कर्मचारी शांतपणे तुम्हाला उत्तर देतो, साहेब हे तुमच्यावर लावलेला आता दंड आहे, तुम्ही बँकेचा नवीन नियम मोडला आहे। हे ऐकल्यावर कोणाच्याही पायाखालची जमीन सरकेल। होय, ही बातमी आता एकदम खरी आहे। 1 डिसेंबर पासून देशभरातील लाखो खातेदारांवर आता हे नवीन नियम या ठिकाणी लागू होणार आहेत आणि तुमच्या एका छोट्याशा चुकीमुळे तुमच्याकडून तुमच्या बँकेत जमा असणारी प्रचंड रक्कम अचानक या ठिकाणी आता कापली जाऊ शकते। देशभरातील सर्व बँकांना आता एकसारखे नियम लागू करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आता घेतला आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वाढलेली फसवणूक टाळण्यासाठी आता हे नियम लावण्याचं मान्य केले असून येणाऱ्या 1 डिसेंबर पासून त्याची अंमलबजावणी संपूर्ण देशभरामध्ये आता होणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे नियम फक्त स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस पर्यंत मर्यादित नाहीत, तर यामध्ये बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, प्रायव्हेट बँका, सरकारी बँका अशा जवळपास 20 बँकांवर हे नवीन नियम 1 डिसेंबर पासून आता लागू करण्यात येणार आहेत। म्हणूनच ही माहिती प्रत्येक खातेदारांसाठी खूप महत्त्वाची आहे। विशेषतः स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, ज्या प्रायव्हेट बँका असतात त्यामध्ये शेतकऱ्यांनी अनेक त्या ठिकाणी खातं खोलले असते, त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे काय काय नियम आलेत नक्की तुम्ही बघायचं आहे। सरकारच्या माध्यमातून सगळ्यात मोठी बातमी आता बँकेच्या खातेदारांसाठी आहे। आता सरकारने सांगितलंय नवीन नियमांचा उद्देश साधा आहे, फसवणूक आता थांबवणे, बँक खात्यांची सुरक्षितता वाढवणे आणि निष्क्रिय शंका निर्माण करणारी किंवा नियम न पाळणारी बँकेची खाते बंद करणे। कारण मागील काही महिन्यांमध्ये अचानक बँकेतील पैसे गायब होणे, दुसऱ्यांच्या खात्यावर चुकीचे पैसे जाणे, बनावट OTP वापरून पैसे या ठिकाणी काढणे, अशा अनेक घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे। त्यामुळे सरकार या ठिकाणी गंभीर झाले, सरकार घाबरून गेलेले आहे आणि त्यामुळे येणाऱ्या 1 डिसेंबर पासून एकाच वेळी 7 नवीन नियम या ठिकाणी आता लागू करण्यात येणार आहेत। या नियमामुळे दंड इतका जबरदस्त आहे की 1000 रुपये पासून 25,000 रुपयेपर्यंत दंड या ठिकाणी खातेदारांना आता होणार आहे। तसेच गंभीर प्रकरणांमध्ये अनेक खातेदारांना जेलची सजा देखील या ठिकाणी तुम्हाला आता भोगावी लागणार आहे। पहिला नियम अशा खातेदारांसाठी आहे ज्यांनी आता त्या ठिकाणी एकापेक्षा जास्त बँकेमध्ये आपलं खातं उघडलंय। उदाहरणार्थ तुमचं खातं आता स्टेट बँकेत पण आहे, सोबतच तुम्ही पोस्टात सुद्धा खातं उघडलंय, तसेच HDFC मध्ये खातं उघडलं असेल, एखाद्या प्रायव्हेट बँकेमध्ये खातं उघडलं असेल, महाराष्ट्र बँकेत खातं उघडलं असेल, अशा वेगवेगळ्या या ठिकाणी 3 ते 4 बँकेमध्ये जर तुम्ही खातं उघडलं असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि कडक नियम या ठिकाणी आता लागू केला आहे। सरकार म्हणतंय जास्त बँकेमध्ये खातं उघडणं चुकीचं नाही, पण समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा त्या बँकेच्या खात्यामध्ये तुम्ही आता किमान बॅलन्स अजिबात ठेवत नाही आणि जवळपास 99% मिनिमम बॅलन्स या ठिकाणी बँकेमध्ये ठेवत नाहीत, कारण त्यांना वाटतं की काहीच होत नाही। परंतु यामुळे तुम्हाला हजारो रुपयांचा दंड या ठिकाणी कशा पद्धतीने होणार आहे। तुमच्या बँकेचं खातं स्टेट बँकेत आहे, महाराष्ट्र बँकेत आहे, पोस्ट ऑफिसमध्ये आहे किंवा इतर कोणत्याही बँकेमध्ये आहे, एक सोडून जास्त बँकेचे खाते असेल तर त्यामध्ये मिनिमम बॅलन्स आता किती ठेवावं लागणार आहे आणि नाहीतर तुम्हाला 1000 पासून 25,000 रुपयेपर्यंत दंड कशा पद्धतीने होणार आहे हेच अपडेट या ठिकाणी आता पाहणार आहोत। या ठिकाणी बघा, बँकेच्या खातेदारांनो प्रत्येक बँकेचं स्वतःचं किमान बॅलन्स ठेवण्याचं एक नियम निश्चित केलेला असतो।
कुठे या ठिकाणी 500 रुपये असतो, कुठे मिनिमम बॅलन्स 2000 रुपये ठेवा म्हणून सांगतात, काही ठिकाणी 5000 ठेवा म्हणून सांगतात. तर शहरामध्ये, जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी 10,000 रुपये देखील अनेक बँकामध्ये मिनिमम बॅलन्स ठेवण्याचा या ठिकाणी नियम आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत मिनिमम बॅलन्स ठेवण्याचा रूल नव्हता, परंतु 1 डिसेंबर पासून आता मिनिमम बॅलन्स ठेवण्याचा रूल या ठिकाणी लागू केला आहे. तुम्ही जर 5 वेगवेगळ्या बँकामध्ये खाते उघडले असतील आणि सर्वांची मिनिमम बॅलन्सची अट जर पाळली नाही तर प्रत्येक बँकेकडून स्वतंत्रपणे तुम्हाला दंड आकारला जाऊ शकतो. हा दंड जो आहे तर तो 1000 रुपयापासून सुरू होऊन 25,000 पर्यंत या ठिकाणी असू शकतो. यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक लोक एकाच मोबाईल नंबरला आपल्या अनेक 4-5 बँकांची खाते लिंक ठेवतात. हे खूप धोकादायक आहे, प्रचंड धोकादायक असल्याचं सांगण्यात आलंय. कारण एकच नंबर वेगवेगळ्या बँकांमध्ये जोडल्यास फ्रॉड होण्याची शक्यता दुप्पट या ठिकाणी वाढत असल्याचं सरकारने सांगितलंय. OTP चुकीच्या व्यक्तीकडे गेल्यास तुमच्या सर्व खात्यावर धोका या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नवीन नियम स्पष्ट सांगतो की 2 वेगवेगळ्या बँक खात्यांसाठी एकच नंबरचा वापर करण्यापूर्वी तुम्हाला EKYC करणं अनिवार्य असेल, नाहीतर थेट दंड तुमच्या बँकेतून या ठिकाणी काटून घेतला जाऊ शकतो. दुसरा नियम अशा बँकेच्या खातेधारकांसाठी आहे जे 2 बघा, दुसरा नियम असा आहे जे 2 वर्षापेक्षा जास्त काळ आपल्या बँकेचे खाते निष्क्रियपणे ठेवतात. निष्क्रियपणे ठेवतात म्हणजे काय? तुम्ही आता खातं उघडले 2 वर्षाच्या आधी आणि काही दिवस त्या ठिकाणी वापरलं होतं आणि नंतर वर्षानुवर्षे त्याकडे लक्ष दिलं नाही. आपण तुम्हाला माहित आहे कोणती तरी नवीन योजना आलेली असते आणि नवीन बँकेचं खातं खोलतो आणि त्याकडे अजिबात लक्ष देत नाही, तसंच या ठिकाणी ते पडून राहतं. अशा बँकेच्या खातेधारकांसाठी हे नियम कोणते आलेत नक्कीच बघा. आता बघा, या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आता नवीन नियम लावलाय. या नियमानुसार जर 2 वर्ष बँकेमध्ये कोणताही व्यवहार जर तुम्ही केला नाही, म्हणजे बँकेत पैसे पण त्या ठिकाणी टाकले नाहीत आणि काढले सुद्धा नाहीत, तर ते खातं आपोआप त्या ठिकाणी ब्लॉक केलं जातं. तेव्हा तुम्ही खात्यातून पैसे सुद्धा अजिबात काढू शकत नाही आणि पैसे जमा देखील करू शकत नाही. सर्वात मोठी समस्या तेव्हा तुम्हाला निर्माण होते, उद्भवते, ती म्हणजे अशा सोडून गेलेल्या खात्यांचा अनेक चोर लोक गैरवापर करतात. अनेकांना माहिती नसतं, पण या निष्क्रिय खात्यांचे क्रमांक चुकीच्या लोकांच्या हाती आजकाल सापडू लागले आहेत आणि मोठे फ्रॉड देखील आता होत असल्याचं सरकारने सांगितलं आहे. आणि त्यामुळे सरकारने जाहीर केले, जर तुमचं खातं 2-3 वर्षापासून बंद पडलं असेल तर ते तातडीने बंद करा किंवा EKYC करून परत एकदा अपडेट करा, नाहीतर तुम्हाला 1000 रुपयापासून 25,000 रुपयेपर्यंत दंड लागू शकतो. तिसरा नियम आधार कार्ड विषय आहे. सर्वांनी काळजीपूर्वक बघा, बँकेच्या खात्याला आधार कार्ड जोडला असेल तर तुमच्यासाठी तिसरा नियम जाणून घेणं गरजेचं आहे. आणि सुद्धा त्या ठिकाणी जर तुम्ही जाणून घेतलं नाही तर तुम्हाला 1000 रुपयापासून 25,000 पर्यंत दंड अचानक बँकेतून कट होऊ शकतो. तर बघा, देशातील कोट्यावधी लोकांची आधार कार्डे या ठिकाणी 10 वर्षापूर्वीचे आहेत. मग त्यामुळे काय झालंय, अनेकांनी पत्ते बदललेत, मोबाईल नंबर अनेकांनी बदललेत, नावातील स्पेलिंग मिस्टेक केल्या, पण आधार अपडेट अजिबात केलेलं नाही. अशा प्रकरणामध्ये बँकेतून पैसे पाठवताना किंवा मिळवताना या ठिकाणी तुम्हाला अडचण येणार आहे. आणि हे नियमावली कधी लागू होणार आहे तर लक्षात ठेवा, 1 डिसेंबर पासून याची अंमलबजावणी होणार आहे. मग यासाठी तुम्हाला काय काय करणं गरजेचं आहे? तुमच्या खिशावर कोणताही त्या ठिकाणी कात्री लागू नये, तुमच्या बँकेतून पैसे कट त्या ठिकाणी करून घेतले जाऊ नयेत. म्हणून कोणकोणत्या नियमांचे पालन या ठिकाणी करायचं आहे तुम्ही लक्षपूर्वक आता बघायचं आहे. सरकारच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात आले, अनेक वेळा काय होतं, तुमची पेन्शन बँकेमध्ये येत असेल किंवा या ठिकाणी PM किसान योजना असतील, पीक विम्याचे पैसे येत असतील, म्हणजेच कृषी योजनाचे पैसे, सरकारी योजना, मुलांचे शिष्यवृत्तीचे पैसे, सगळे व्यवहार आधारशी लिंक असल्यामुळे त्या ठिकाणी इथून पुढे आता थांबणार आहेत. म्हणूनच आता प्रत्येक खातेधारकाने आधार कार्ड पुन्हा एकदा KYC करणं अनिवार्य केले. आधार कार्ड अपडेट जर नसेल तर बँकेला व्यवहार थांबवण्याचा हक्क आता मिळाला आहे. बँकेत सुरक्षेविषयी मोठ्या प्रमाणावर तक्रारी वाढल्याने आता 4था नियम लागू झाला आहे, तो म्हणजे व्यवहार तपासणी. म्हणजे जर तुम्ही अचानक मोठी रक्कम बँकेमध्ये या ठिकाणी जमा केली किंवा काढली किंवा वारंवार छोटे व्यवहार जर सारखंच केले
तर बँक त्याची चौकशी आता इथून पुढे तातडीने करू शकते। हा नियम प्रामुख्याने काळा पैसा, अवैध व्यवहार, फसवणूक, संशयास्पद हालचाली रोखण्यासाठी सरकारने लावले आहेत। जर बँकेला तुमचे व्यवहार संशयास्पद वाटले तर ती थेट आता खात्यावरील रक्कम होल्ड लावू शकते आणि त्यावेळी तुम्ही ते पैसे काढू पण शकणार नाही आणि या ठिकाणी कोणताही पैशाला धक्का सुद्धा लावू शकणार नाही। आता 5वा नियम तुम्हाला गोंधळात टाकणार आहे, तर तो म्हणजे आता सर्वात महत्त्वाचा आहे, किमान बॅलन्स न राखल्यास तुम्हाला प्रचंड मोठा दंड होऊ शकतो। अनेक बँका मिनिमम बॅलन्सचा नियम आता लागू करणार आहेत। 1 डिसेंबर पासून नवीन नियमावली लागण्यात आल्या, कारण करोडो खात्यामध्ये फक्त 0 रुपये शिल्लक असते। त्याची देखभाल करण्याची बँकांना खर्च या ठिकाणी वाढू लागलाय, म्हणून ठराविक रक्कम राखणे या ठिकाणी प्रत्येक बँक खातेधारकाला बंधनकारक केले। जर बँकेने सांगितलेल्या रकमेपेक्षा कमी बॅलन्स बँकेमध्ये ठेवला असेल तर दंड आपोआप तुम्हाला त्या ठिकाणी आता लागणार आहे। ज्यावेळी आता तुम्हाला दंड लागतो तर त्यावेळी तुमच्या बँकेमध्ये पैसे नसतील तर तुम्ही कोणत्याही कारणाने जर त्या ठिकाणी बँकेमध्ये पैसे टाकला, अचानक बँक पैसे काढून घेते, तो मग 1000 रुपयापासून आता 25,000 रुपयेपर्यंत दंड असू शकतो। तुमच्या बँकेचं खातं स्टेट बँकेत असेल, महाराष्ट्र बँकेत असेल, पोस्टात असेल, कोणत्याही बँकेत खाते असेल तर मिनिमम बॅलन्सचा रूल काय आलाय नक्की जाणून घ्या। आता बघा सरकारने काय सांगितलंय, या ठिकाणी सर्वात भीतीदायक गोष्ट म्हणजे भविष्यात दंड तुम्हाला ही रक्कम वाढणार आहे, कारण बँकांनी सांगितलंय खातेदार निष्काळजी असल्यास ते दंड आम्ही वाढवण्याचा विचार करणार आहोत। त्यामुळे आता 1 डिसेंबर पासून आता जे लागू झालेत ते नियम या ठिकाणी तुम्ही आता समजून घ्यायचा आहे। तर बघा या ठिकाणी सर्व नियमांचा सारांश एकच आहे की आता या ठिकाणी बँक खात्याची सुरक्षा वाढवणे, फसवणूक जी होऊ लागल्या तर ती थांबवण्यासाठी आहे। पण एक चूक तुमची आता जर असेल तर दंड मात्र तुमच्याच या ठिकाणी बँकेतून आता या ठिकाणी कट होणार आहे। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला बँकेच्या खातेदारकांना जी सूचना सांगण्यात आल्या तीच या ठिकाणी आता तुम्हाला सांगणार आहे। बघा महिन्यातून 1 ते 2 वेळा तुम्ही पैसे बँकेतून तुमच्या काढायचे तर आहेत किंवा त्यामध्ये थोडी तरी रक्कम या ठिकाणी आता तुम्हाला भरायला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले। नकली पैशांचा व्यवहार, आर्थिक गुन्हे थांबवण्यासाठी, फसवणूक रोखण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा नियम सरकारने पुढचा आणलाय, ते म्हणजे एकच मोबाईल नंबर अनेक खात्यांसाठी जर तुम्ही वापरत असाल तर त्याला मर्यादा या ठिकाणी आता येणार आहे। कारण फसवणूक करणारे व्यक्ती एकदा तुमच्या फोनपर्यंत त्या ठिकाणी पोहोचले की ते सर्व बँक खात्यात घुसू शकतात असं सरकारचं म्हणणं आहे। म्हणून जर तुमची 2 किंवा 3 बँक खाते असतील तर प्रत्येक खात्याला वेगळा मोबाईल नंबर किंवा वेगळा OTP सुरक्षित उपाय लागू करणे अत्यावश्यक आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। एकच नंबर 3 खात्यांना किंवा 2 खात्यांना जोडला आणि जर जर चूक झाली तर दंडाची रक्कम थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरून इथून पुढे कट केली जाणार आहे। त्यामुळे खातेदारांना सांगण्यात आले, तुमची जर 2 खाते असतील तर वेगवेगळा नंबर घ्या आणि वेगवेगळा नंबर या ठिकाणी आता जोडा सांगण्यात आले। आता पुढच्या नियमानुसार तुम्हाला किती दंड होणार आहे हे सुद्धा तुम्हाला सांगतो पहा। या ठिकाणी आता सर्वात मोठा बदल 1 डिसेंबर पासून करण्यात येणार आहे, ते म्हणजे निष्क्रिय खाते तात्काळ तुमची खाती बंद करण्याचे आदेश या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिले आहेत। 2 किंवा 3 वर्षे जुनं तुमचं खातं आधी खोललंय आणि ते वापरलंच नाही तर तुमचं त्या ठिकाणी खातं धोक्यात ठरू शकतं, कारण अशा खात्यांचा वापर चुकीच्या व्यवहारांसाठी आजकाल होऊ लागलाय। खात्याने आता बघा बँकेच्या खातेदारांना सांगण्यात आले की आता 2 वर्षापेक्षा जास्त काळ व्यवहार नसलेले खाते या ठिकाणी आता अशा या ठिकाणी आता लिस्टमध्ये सांगण्यात आलेत, ज्यामध्ये तुमचं खातं या ठिकाणी संशयास्पद दिसल्यास तुमचे पैसे पूर्ण या ठिकाणी गोठवले आता जाणार आहेत। म्हणजेच दंड रक्कम एकदम तुम्हाला आता वाढवून दंडाची रक्कम आता या ठिकाणी 25,000 रुपयेपर्यंत सुद्धा असू शकते। तसेच गंभीर प्रकरणात 2 वर्षाची कारावास देखील होऊ शकते। अनेक लोकांना हे ऐकून धक्का बसेल, पण गेल्या काही वर्षात बनावट ओळखी, भामटे, बनावट खातेदार, नकली व्यवहार इतके वाढले आहेत की सरकारने नियम अत्यंत कडक केलेत। शेतकरी असाल, महिला असाल, ज्येष्ठ नागरिक असाल, पेन्शनधारक असाल तर PM किसानचे लाभार्थी असाल तर या सर्वांसाठी हे नियम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलेत। त्यामुळे आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करून घ्या, मिनिमम बॅलन्स तुमच्या बँकेमध्ये किती लागणार आहे एकदा नवीन चौकशी करून या, तेवढा मिनिमम बॅलन्स ठेवून या व सर्व त्या ठिकाणी अपडेट करून घ्या असं सरकारने सांगितले। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।